नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आणि एकदम चटपटीत असा, खायला एकदम टेस्टी आणि बनवल्यानंतर लगेच 1 ते 2 दिवसामध्ये संपणारा असा पदार्थ बनवलेला आहे. तर आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की आज आपण बनवलेले आहे आंब्यापासून चटपटीत अशी आंबा पापडी. रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आता आपण याच्यासाठी घेतलेले आहेत 2 मीडियम आकाराचे आंबे किंवा कैरी दोन्हीही चालतं. तर आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण ह्या आंब्यांना स्वच्छ पुसून घेणार आहेत आणि पुसल्यानंतर आपण आता ह्याची साल काढणार आहे. खूप चटपटीत पदार्थ आहे, खायला एकदम असा होणारा पदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता बाजारातून कैरी आणल्यानंतर असा पदार्थ करायला विसरू नका आणि नक्कीच बनवा. तर आता आपण ही कैरी जी आहे त्याची साल काढून घेणार आहे. आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहे. कोय असेल तर बाजूला काढून टाकायची. आता ही जी कोय बनलेली आहे, आता ह्या आंब्याच्या आपण मोठ्या मोठ्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत. तर या पद्धतीने आपण फोडी करून घेतलेल्या आहेत. आता आपण गॅस सुरू करून एक कढई ठेवलेली आहे आणि आता ह्या कढईमध्ये आपण ह्या 2 आंब्याच्या फोडी घातलेल्या आहेत. तर आता आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपल्याला ह्या फोडी उकळून घ्यायच्या. तर 10 ते 12 मिनटांमध्ये आपल्या ह्या फोडी उकळून झालेल्या आहेत. आपण ह्याला थोडंसं मॅश करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण पेस्ट बनवलेली आहे. आता आपल्याला ही पेस्ट जी आहे ती परत चाळणीमधून गाळून घ्यायची. पण पूर्णाच्या जाळीतून गाळली तरीही चालते. आता आपलं कैरीचा पल्प जो आहे तर तो जवळपास 1 वाटी झालेला आहे. तुमचा आंबा जर जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण जे आहे ते 1 वाटी पल्प असेल तर 1 वाटी साखर घ्या आणि आपला आंबा जर जास्त आंबट नसेल ना तर अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी साखरेचं प्रमाण घेतलं तरीही चालतं. आता आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे, नंतर वरून आपण थोडंसं चाट मसाला घातलेला आहे. चाट मसाला घातल्यामुळे जे आहे ना टेस्ट एकदम चटपटीत आणि छान लागते. तर आता आपण हे घट्ट होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे याची. तर आता आपण एका खाली प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं किंचितसं आणि छान पातळ असं पसरवून घ्यायचं. तर आता हे कढईतलं सर्व बॅटर आपण ह्या ट्रेमध्ये घातलेलं आहे. आपण ह्याला व्यवस्थित पसरून घेणार आहे. हे पहा, या पद्धतीने थोडंसं जाड किंवा पातळ झालं तरीही चालतं, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता. आणि हे असं पसरवायचं झालं की आता आपण ह्याला 2 दिवसांसाठी उन्हात वाळवून घेणार आहे. पहा, या पद्धतीने पसरवायचं आणि आता आपण ह्याला कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेणार आहे. तर हे पहा, आपण आता 2 दिवस वाळवल्यानंतर ही आंबा पापडी आपली तयार झालेली आहे. आता ही या पद्धतीने अशी कट करून घ्यायची. कट केल्यानंतर जे आहे ना आपण ह्याचा रोलसुद्धा बनवू शकतो किंवा आपण शंकरपाळ्यासारखे छोटे छोटे स्क्वेअरसुद्धा बनवू शकतो. तर हे पहा, असा रोलसुद्धा बनवला तरी हे पहा, अशा पद्धतीने रोल बनवला तरीही छान होतो. किंवा असे छोटे काप करून घ्यायचे. आणि आता ही आंबा पापडी जी आहे आपण काचेच्या भरणीमध्ये जर भरून ठेवली ना 1 महिना आरामात टिकते आणि मुलांना असं अधूनमधून चटपटीत खायला एकदम टेस्टी पदार्थ तयार होतो. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला 1 लाईक करायला विसरू नका. तर हे पहा, आपण आता ही काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलेली आहे. तर
भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.